कोविड महामारीच्या विरोधात भारताच्या देशव्यापी लसीकरण मोहिमेनं केला ऐतिहासिक 100 कोटींचा टप्पा पूर्ण। आरोग्य यंत्रणेचं पंतप्रधानांनी केलं अभिनंदन। लसीकरणाच्या ऐतिहासिक कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातल्या ऐतिहासिक वारसा स्थळांवर आकर्षक रोषणाई। देशसेवेसाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृती दिनानिमित्त देशभरातून अभिवादन। भारताच्या सार्वभौमत्वाशी कदापिही तडजोड केली जाणार नाही। पोलीस स्मृती दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचं प्रतिपादन। नव्या सुधारणांमुळे तेल आणि वायू क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी मदत होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास। देशात काल दिवसभरात 18,454 नव्या कोरोनाबाधितांची नोंद। 160 कोरोना रुग्णांचा मृत्यू तर 17,561 रुग्ण बरे। राज्यात काल दिवसभरात 1,825 नवे कोरोना रुग्ण, 21 रुग्णांचा मृत्यू तर 2,879 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त। आणि कोणाच्याही दबावाखाली न येता अनधिकृत बांधकामं रोखण्याचे मुंबई महानगरपालिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी पद्मजा दिघे आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळी 10:15 वाजता 100 कोटी लाभार्थ्यांचं विक्रमी लसीकरण पूर्ण झालं। लसीकरण मोहिमेच्या या ऐतिहासिक कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आज देशभरातल्या विविध ऐतिहासिक आणि वारसा स्थळांवर रोषणाई करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण मोहिमेशी संबंधित सर्व यंत्रणांचं त्यांनी अभिनंदन केलं। यावेळी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उपस्थित होते। 100 कोटी नागरिकांचं लसीकरण करून भारतानं इतिहास रचला आहे। भारतीय विज्ञान उद्योजक आणि 130 कोटी देशवासियांच्या एकत्रित चैतन्याचा हा विजय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ही कामगिरी करून दाखवणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि सर्व समुदायाप्रती पंतप्रधानांनी ट्विटर संदेशातून कृतज्ञता व्यक्त केली आहे। 16 जानेवारी 2021 पासून देशभरात कोविड प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून देशातल्या 100 कोटी जनतेचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं। या 9 महिन्यातल्या कामगिरीचा डीडी न्यूजनं घेतलेला दृष्टिक्षेप। एक तरफ जहां देश आजादी का अमृत महोत्सव मना रहा है, वहीं देश में 1 अरब से ज्यादा कोविड के टीके की खुराक दी गई है। भारत दुनिया में सबसे तेज गति से टीकाकरण अभियान को चला रहा है। दुनिया का कोई देश ऐसा नहीं है जो इतनी तेजी से टीकाकरण कर रहा है। टीकाकरण के अभियान को सफल बनाने में न केवल केंद्र सरकार, राज्य सरकार, जिला प्रशासन की अहम भूमिका रही है, बल्कि सबसे ज्यादा स्वास्थ्य कार्यकर्ता, आशा वर्कर और लोगों की भी रही है, जिन्होंने वैक्सीन पर भरोसा किया। टीकाकरण अभियान को इस अंजाम तक पहुंचाना इतना आसान नहीं था। इसके पीछे बेहतरीन रणनीति और तकनीक का उपयोग भी है। 16 जनवरी 2021 को एम्स से टीकाकरण अभियान की शुरुआत की गई थी। शुरुआत में केवल हेल्थ केयर वर्कर्स का टीकाकरण किया गया, क्योंकि इनको बचाना बहुत जरूरी था। हेल्थ केयर वर्कर ही थे जो सबसे पहले वायरस का सामना करते हैं। 1 करोड़ हेल्थ केयर वर्कर्स से शुरू हुआ अभियान ज्यों-ज्यों आगे बढ़ता गया, त्यों-त्यों टीकाकरण से जुड़ा अनुभव भी जुड़ता गया। फिर दूसरे चरण में 2 करोड़ फ्रंट लाइन वर्कर्स को टीकाकरण अभियान में शामिल किया गया। फ्रंट लाइन वर्कर्स ही थे जो कंटेनमेंट जोन में जाकर प्रोटोकॉल का पालन कराते थे। उनके टीकाकरण के बाद 60 साल से ऊपर के बुजुर्गों को टीकाकरण अभियान में शामिल किया गया। जैसे जैसे टीकाकरण की उपलब्धता बढ़ती गई, सरकार ने भी टीकाकरण के दायरे को बढ़ाया। सरकार की सबसे बड़ी चिंता उन लोगों को बचाने की थी जो सबसे ज्यादा खतरे के दायरे में थे।
टीकाकरण अभियान में उन लोगों को शामिल किया गया जो 45 साल से अधिक उम्र के थे और जिनको और दूसरी गंभीर बीमारियां थी। कोरोना के दौरान देखा गया था कि 45 साल से अधिक उम्र के लोगों की मौत सबसे ज्यादा हुई थी। टीकाकरण में अहम मोड़ तब आया जब 18 साल से अधिक उम्र के युवाओं को इस अभियान में शामिल किया गया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 7 जून को 18 साल से अधिक उम्र के सभी लोगों को मुफ्त टीका लगाने का ऐलान किया था। अब तक देश के करोड़ों लोगों को मुफ्त वैक्सीन मिली है। अब 18 वर्ष की आयु के लोग भी इसमें जुड़ जाएंगे। सभी देशवासियों के लिए भारत सरकार ही मुफ्त वैक्सीन उपलब्ध करवाएगी। गरीब हो, निम्न मध्यम वर्ग हो, मध्यम वर्ग हो या फिर उच्च वर्ग, भारत सरकार के अभियान में मुफ्त वैक्सीन ही लगाई जाएगी। देशभरातल्या पोलिसांनी केलेल्या त्यागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी पोलीस स्मृती दिन पाळण्यात येतो। लडाखमध्ये चीनी सैन्यानं 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करताना केंद्रीय राखीव पोलीस दल आणि गुप्तचर खात्याच्या तुकडीनं सर्वोच्च बलिदान दिलं, त्याची स्मृती म्हणून हा दिवस पाळला जातो। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पोलीस स्मृती दिनाच्या निमित्त ट्विटर संदेशाद्वारे पोलिसांच्या साहस, निष्ठा आणि बलिदानाला कृतज्ञ वंदन केलं आहे। कर्तव्य बजावताना पोलिसांनी केलेल्या बलिदानाबद्दल संपूर्ण देश त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सदैव ऋणी राहील, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। आजच्या पोलीस स्मृती दिनानिमित्त नवी दिल्लीत कोरोना योद्धा पोलिसांच्या सन्मानार्थ विशेष संचलन करण्यात आलं। वो जो आज हम सब में जिंदा हैं, उनके नाम इतिहास में स्वर्ण अक्षरों से अंकित हैं। माननीय गृह राज्य मंत्री श्री नित्यानंद राय जी, कृतज्ञ राष्ट्र की ओर से। शेजारील देशांच्या विस्तारवादी धोरणाला सडेतोड प्रत्युत्तर देऊन भारताच्या सार्वभौमत्वाशी कदापिही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा भारतानं दिला आहे। यात भारत तिबेट सीमा पोलिसांची भूमिका मोलाची आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यावेळी केलं। राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पोलीस देत असलेल्या योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। राष्ट्रीय पोलीस स्मारकाला सर्व देशवासियांच्या मनात तीर्थक्षेत्राचं स्थान मिळावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असंही ते म्हणाले। आईटीबीपी के नेतृत्व में ही आयोजित की जा रही है। हरियाणात झज्जर इथल्या एम्स रुग्णालयाच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या परिसरात इन्फोसिस फाउंडेशननं उभारलेल्या विश्राम भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं। या विश्राम भवनात 806 खाटांची सुविधा कर्करोगाच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध असणार आहे। पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण। आसपास के लोग, उत्तराखंड के लोग, इन सबको इससे बहुत बड़ी मदद मिलेगी। साथियों, इस बार लाल किले से
मैंने एक बात कही थी। मैंने कहा था सबका प्रयास। ये सबका प्रयास की जो बात कही थी, कोई भी सेक्टर हो, जैसे ही उसमें सामूहिक शक्ति जुड़ती है, सबका प्रयास नजर आने लगता है, तो परिवर्तन की गति भी बढ़ जाती है। 10 मंजिला ये विश्राम सदन भी सबके प्रयास से इस कोरोना काल में बनकर तैयार हुआ है। और ये भी विशेष है कि इस विश्राम सदन में देश की सरकार और कॉरपोरेट वर्ल्ड दोनों की साझा शक्ति लगी है। इन्फोसिस फाउंडेशन ने विश्राम सदन की इमारत बनवाई है, तो वहीं इसके लिए जमीन देने और बिजली पानी का खर्च एम्स जज्जर द्वारा उपलब्ध कराया गया है। मैं एम्स प्रबंधक और सुधा मूर्ति जी की टीम का इस सेवा कार्य के लिए आभार व्यक्त करता हूं। सुधा जी का व्यक्तित्व जितना विनम्र है, सहज सरल है, उतनी ही वो गरीबों के प्रति करुणा से भरी हुई है। नर सेवा को नारायण सेवा मानने वाले उनके विचार, उनके कार्य हर किसी को प्रेरित करते हैं। इस विश्राम सदन में उन्होंने सहयोग के लिए मैं उनकी सराहना करता हूं। साथियों, भारत के कॉरपोरेट सेक्टर ने, प्राइवेट सेक्टर ने, सामाजिक संगठनों ने निरंतर देश की स्वास्थ्य सेवाओं को मजबूत करने में अपना योगदान दिया है। आयुष्मान भारत, पीएम जय भी इसका एक बेहतरीन उदाहरण है। इस योजना के तहत 2.25 करोड़ से अधिक मरीजों का मुफ्त इलाज हो चुका है और ये इलाज सरकारी के साथ ही प्राइवेट अस्पतालों में भी हुआ है। आयुष्मान योजना से जो देश के हजारों अस्पताल जुड़े हैं, उनमें से लगभग 10,000 प्राइवेट सेक्टर के ही हैं। साथियों, पब्लिक और प्राइवेट सेक्टर के बीच यही साझेदारी मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर और मेडिकल एजुकेशन के अभूतपूर्व विस्तार में भी काम आ रही है। आज जब हम देश के हर जिले में कम से कम एक मेडिकल कॉलेज बनाने पर बल दे रहे हैं, तो इसमें प्राइवेट सेक्टर का रोल भी बहुत अहम है। इसी भागीदारी को बल देने के लिए मेडिकल एजुकेशन से जुड़ी गवर्नेंस में बहुत बड़े रिफॉर्म्स किए गए हैं। नेशनल मेडिकल कमीशन का गठन होने के बाद भारत में प्राइवेट मेडिकल कॉलेज खोलना और आसान हुआ है। साथियों, हमारे यहां कहा गया है, दान दिए धन ना घटे, नदी ना घटे नीर। यानी दान करने से धन घटता नहीं है, बढ़ता है। इसलिए जितनी सेवा करेंगे, दान करेंगे, उतनी ही संपत्ति बढ़ेगी। यानी एक तरह से हम जो दान देते हैं, सेवा करते हैं, वो हमारी। इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। देशसेवेसाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या देशभरातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन पाळला जातो। आजच्या पोलीस दिनानिमित्त मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलीस हुतात्मा स्मारकावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराज देसाई, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलिसांना अभिवादन केलं।
यावेळी मुख्यमंत्र्यांनी भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या शहीद पोलिसांची नावानिशी नोंद घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी राज्य पोलीस दलाच्या वतीनं शहीद पोलिसांच्या प्रती मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आलं। जागतिक तेल आणि वायू क्षेत्रातल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला। गेल्या 7 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे तेल आणि वायू क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी मदत होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। उत्खनन आणि परवाना धोरण, वायू विपणन, कोल बेड मिथेन धोरण, कोळशाचं वायू रूपांतर आणि इंडियन गॅस एक्सचेंज याविषयीच्या नवीन सुधारणेचा यात समावेश आहे। महसूल वाढवण्याऐवजी तेलाचं अधिकाधिक उत्पादन घेण्यावर भर दिला जात असल्याचं मोदी म्हणाले। खनिज तेलाच्या साठवणुकीसाठी अधिक मोठी व्यवस्था उभारण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं। देशात नैसर्गिक वायूची मागणी झपाट्यानं वाढत असून त्याच्याशी संबंधित पायाभूत सुविधा वेगानं उभारल्या जात आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली। तेल आणि वायू क्षेत्राच्या विकासासाठी भारताबरोबर भागीदारी करण्याचं आवाहन त्यांनी विविध कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना केलं। या कार्यक्रमाला देश-विदेशातल्या मोठ्या तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अनेक तज्ज्ञ उपस्थित होते। स्वच्छ आणि हरित ऊर्जेसाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं। लष्करी अभियंता सेवांसाठी वेब आधारित प्रकल्प देखरेख पोर्टलचा प्रारंभ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला। डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगानं या पोर्टलची संकल्पना भास्कराचार्य अंतराळ अनुप्रयोग आणि जिओ इन्फॉर्मॅटिक्स राष्ट्रीय संस्थेनं विकसित केली आहे। या पोर्टलमुळे प्रकल्पाच्या सुरुवातीपासून ते प्रकल्प पूर्ण होईपर्यंत वास्तविक वेळेत देखरेख ठेवणं शक्य होणार आहे। लष्कराच्या पायाभूत विकास प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी अन्य ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्सचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख मनोज नरवणे, हवाई दल प्रमुख एअर मार्शल विवेक राम चौधरी, नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल सतीश घोरमाडे यावेळी उपस्थित होते। देशात काल दिवसभरात 18,454 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली। 160 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर 17,561 रुग्ण बरे होऊन घरी परतले। देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.15% पोहोचला आहे। मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे। सध्या देशात 1,78,831 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। राज्यात काल दिवसभरात 1,825 नवे कोरोना रुग्ण आढळले। 21 रुग्णांचा मृत्यू झाला तर 2,879 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले। राज्यात सध्या 25,728 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत। रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.43% झाला आहे तर मृत्यूदर 2.12% कायम आहे। राज्यात सध्या 2,05,205 व्यक्ती गृहविलगीकरणात तर 1,004 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत। कोणाच्याही दबावाखाली न येता अनधिकृत बांधकामं रोखण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत। अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेनं तातडीनं कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करण्याची आवश्यकता नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य टाकलं जात असल्याचं निदर्शनाला आलं आहे। या ठिकाणी कॅमेरे लावून हे साहित्य तातडीनं हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले। स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय पथकं नेमलेली आहेत।
त्याप्रमाणेच या कामासाठी देखील पथकं नेमावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. रस्ते, पदपथ, स्वच्छता, नागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रित करून या संबंधित कामं कालबद्ध रीतीनं पूर्ण करावीत. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढलं असून त्या दृष्टीनं सर्व प्रकारची जनजागृती करण्याच्या आणि डासांचा नायनाट प्रभावीपणे होईल, अस्वच्छता राहणार नाही हे पाहण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसंच कृती दलाचे सदस्य देखील उपस्थित होते. मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या विभागाच्या वतीनं झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी काही ठोस प्रस्ताव यावेळी सुचवण्यात आले. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यात रखडलेल्या योजनांकरता निविदा प्रक्रियेनं विकासकांची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर सतेज पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलाचा आपल्याला अभिमान असून जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृहात काल झालेल्या एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस हे राज्य शासनाचा कणा आहे. या सर्वांचा कणा ताठ ठेवणं आणि त्यांचा माणूस म्हणून विचार करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस अंमलदारांना अधिकारी पदापर्यंत काम करण्याची संधी मिळणार असल्यानं चौकशी अभावी प्रलंबित प्रकरणांचा छडा लावणं तसंच प्रकरणं निकाली काढण्यास गती मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस अंमलदारांसाठी कॅशलेस उपचार तसंच खेळाडूंना पदोन्नती देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून गृह विभागानं या संदर्भात योग्य ती कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह पोलीस प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना दीर्घकाळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा इथं बोलताना सांगितलं. कोरोना संकटाचा अनुभव लक्षात घेता दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत लोणावळा शहरात 100 खाटांचं स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 41 कोटी रुपये खर्च करून लोणावळा शहरात उभारण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या रुग्णालयात सर्व सोयीसुविधा असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुढल्या काळात उत्तम उपचार सुविधांसाठी हे उपजिल्हा रुग्णालय उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोणावळा शहरासह मावळ परिसरातल्या विकास कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सराव सामन्यात काल दुबई इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 153 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. रोहित शर्मा आणि KL राहुल जोडीनं 9 षटकात 68 धावांची भागीदारी केली. राहुल 39 धावा काढून बाद झाला तर रोहित शर्मानं नाबाद 60 धावा केल्या. 17 षटकं आणि 5 चेंडूत भारतानं 154 धावा करत विजय मिळवला. उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत या दुर्घटना घडल्या. यात कुमाऊ आणि नैनितालमध्ये सर्वात मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू असून आतापर्यंत 1300हून अधिक जणांची सुखरूप सुटका झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात बहुतांश भागातलं हवामान कोरडं होतं. येत्या 24 तासात राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे.
आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोविड महामारीच्या विरोधात भारताच्या देशव्यापी लसीकरण मोहिमेनं केला ऐतिहासिक 100 कोटी मात्रांचा टप्पा पूर्ण. आरोग्य यंत्रणेचं पंतप्रधानांनी केलं अभिनंदन. लसीकरणाच्या ऐतिहासिक कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातल्या ऐतिहासिक वारसा स्थळांवर आकर्षक रोषणाई. हरियाणातल्या झज्जर इथं एम्स रुग्णालयाच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या परिसरात इन्फोसिस फाउंडेशननं उभारलेल्या विश्राम भवनाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. देशसेवेसाठी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृती दिनानिमित्त देशभरातून अभिवादन. भारताच्या सार्वभौमत्वाशी कदापिही तडजोड केली जाणार नाही. पोलीस स्मृती दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचं प्रतिपादन. नव्या सुधारणांमुळे तेल आणि वायू क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. देशात काल दिवसभरात 18,454 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. 160 कोरोना रुग्णांचा मृत्यू तर 17,561 रुग्ण बरे. राज्यात काल दिवसभरात 1,825 नवे कोरोना रुग्ण, 21 रुग्णांचा मृत्यू तर 2,879 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त. आणि कोणाच्याही दबावाखाली न येता अनधिकृत बांधकामं रोखण्याचे मुंबई महानगरपालिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.